नमस्कार, माझं नाव आहे प्रतीक जावकर. मालती एंटरप्राइजेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण कस्टमर रिॲक्शनचा घेणार आहोत. की आज इथे माझे जे कस्टमर आलेले आहेत, ॲडव्होकेट चिन्मय दीक्षित चिपळूणवरनं आलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत आपल्याकडनं 2 गाड्या घेतलेल्या आहेत. 2021 मध्ये त्यांनी एक इनोव्हा घेतली होती आपल्याकडून आणि आता त्यांनी वॅगनार घेतलेली. तर हा त्यांचा आजपर्यंतचा अनुभव मालती एंटरप्राइजेस बरोबरचा गाडी खरेदीचा कसा होता हे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. नमस्कार. मालती एंटरप्राइजेस मध्ये गाडी घेण्याचा प्रतीकने म्हटल्याप्रमाणे हा माझा दुसरा एक्सपिरियन्स आहे. 2021 ला मी इनोव्हा घेतली होती. त्याच्यानंतर मी आज वॅगनार ऑटोमॅटिक घ्यायला आलोय आणि एक्सपिरियन्स म्हणाल तर पहिली गोष्ट प्रतीक आणि आम्ही दोघेही वर्गमित्र आहोत. पण गाडीच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर पहिल्या वेळेला मी गाडी जी घेतली ती जशी आज घेतोय त्याच प्रोसिजरने घेतली होती. ती प्रोसिजर सिंपल होती. त्याने मला आदल्या दिवशी गाडीचे डिटेल्स पाठवले, फोटो पाठवले. मी त्याला म्हटले मी गाडी ही मी घेऊ ना? तो म्हणाला हो घे. मी रात्री निघालो, पहाटे आलो, गाडी घेतली आणि असंच दुपारी चिपळूणला निघून गेलो. आजही ह्या वॅगनारच्या बाबतीत तसंच आहे. त्याने काल मला डिटेल्स 2 दिवसापूर्वी शेअर केले. त्याला म्हटलं मी घेतोय, मला हवे, घेऊ ना? हो घे. मी निघालो, आलो आणि आता गाडी मी घेऊन जाईल. डॉक्युमेंटेशन वाईज, गाडीच्या कंडिशन वाईज, मेकॅनिकल कंडिशन, कलर, त्याच्यानंतर साधारणपणे सेकंड हँड गाडी घेताना ज्या गोष्टींमध्ये आपली फसवणूक होते अशा कुठच्याही गोष्टीच्या बाबतीत अगदी बिनधास्त डोळे झाकून तुम्ही प्रतीककडनं मालती एंटरप्राइजेस मधनं गाडी घेऊ शकता. कुठच्याही प्रकारचं जरी वाहन असेल तरी तो स्वतः त्या वाहनाबद्दल सॅटिस्फाय झाल्याशिवाय ती गाडी कोणालाही रिकमेंड करणार नाही. असा हा माझा दुसरा एक्सपिरियन्स आहे आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स असल्यामुळे मी बोलतोय, तो माझा वर्गमित्र असल्यामुळे नव्हे. तो वर्गमित्र असतं तर मी काहीतरी जे तो करत नाही, जे चुकीचं करतोय ते खरं सांगितलं असतं की हे नाही चालणार म्हणून. पण तसं काय नाहीये. वर्गमित्र म्हणून मी हे बोलत नाहीये. पहिली गाडी मी 3 वर्ष वापरली त्याची इनोव्हा, त्याच्याकडनं घेतलेली, तीही विकून झाली. आता ही देखील तशीच आहे. मी आल्यानंतर जे फोटोत मला दिसत होतं तेच प्रत्यक्ष दिसतंय. त्याच्यामुळे मी प्रतीकला थँक्यू म्हणेन की एवढ्या लांबनं मला शक्य नाहीये की गाडी येऊन बघा, इन्स्पेक्ट करा आणि घेऊन जावा 2 दिवसांनी. पण त्याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास असल्यामुळे आणि तो विश्वास प्रत्यक्ष ती गाडी वापरल्यानंतर सार्थकी ठरल्यामुळे मी आज हा माझा अनुभव आपल्यासोबत शेअर करतोय. तर आपल्याला जर मालती एंटरप्राइजेस मध्ये गाडी घेण्यासाठी यायचं असेल किंवा आपण चांगली गाडी घेऊ इच्छिता तर डोळे झाकून आपण ही गाडी घेऊ शकता. आणि जे तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा ज्या गोष्टी तुम्हाला शेअर केल्या जातील त्या जशाच्या तशा असतील असा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे नक्की तुम्ही आमच्या प्रतीककडनं जास्तीत जास्त प्रमाणात भेट देऊन त्यांच्याकडनं गाड्या घ्या. धन्यवाद. तर सर्वप्रथम धन्यवाद चिन्मय, तुझे जे काय आहेत ते खरे एक्सपिरियन्स तू इथे शेअर केल्याबद्दल. तर मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की विश्वासार्हता हा आमचा आजपर्यंतचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तर आता या आमच्या कस्टमर कडून तुम्हाला काय कशा प्रकारचं एवढे वर्षाचं रिलेशन जपलेलं आहे. एखादा माणूस एखादी 10 लाखाची गाडी घेतो, 4 लाखाची गाडी घेतो, त्यावेळी बघायलाही न येता डायरेक्ट टोकन देऊन बुक करणं, इथे येऊन व्यवहार पूर्ण करणं आणि गाडी घेऊन जाणं, ही जी गोष्ट आहे ही नक्कीच विश्वासार्हतेमुळेच शक्य होऊ शकते. तर सुरुवातीपासूनच मी बोलत आलेलो आहे की पैसे तर काय कोणी कमवू शकतं, पण विश्वास कमवणं आणि त्याच्यावरती व्यवसाय तुमचा रन करणं ही एक त्याच्यामध्ये वेगळीच मजा आहे. ती सध्या आम्ही अनुभवतो. सो चिन्मय, पुन्हा एकदा धन्यवाद. आणि असाच काय म्हणतात आपला पाठिंबा मालती एंटरप्राइजेसच्या मागे राहून दे. धन्यवाद.